शांती ब्रह्म एकनाथ महाराज, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज, आदिशक्ती मुक्ताई आईसाहेब, संत श्रेष्ठ श्री सोनाजी महाराज, संत श्रेष्ठ प्रकाश महाराज, ज्ञात अज्ञात असणारी या परिसरातील सर्व साधू संत मंडळी यांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या सोनाळेकरांच्या अमोल सहकार्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुरुषोत्तम मासानिमित्त, अधिक मासानिमित्त, दोंड्याच्या महिन्यानिमित्त अनेक नावं आहेत. तर अशा प्रकारे आपण जे नियोजन केले त्याच्यामध्ये महत्त्वाचं विशेष म्हणजे सर्व तरुण मंडळांनी हे नियोजन केलेलं आहे विशेष करून. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथेचं श्रवण करत आहात अशा हरिभक्तीपरायण संत श्रेष्ठ महाराजांचे कृपांकित असणारे आमचे नागेश महाराजांच्या मुखारविंदातून आपण ही भागवत कथा श्रवण करत आहात. आशीर्वाद श्री संत महंत स्वामी कृष्ण भारती महाराजजी वारी हनुमान, मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण गुरुवरे श्री कृष्ण महाराज काळे रुधानेकर महाराज, अनेक सर्व गायक वादक मंडळी आहे आणि आपल्या सर्वांच्या अमोल सहकार्यानं हा कार्यक्रम चालत आहे. पहा, अधिक मासामध्ये कार्यक्रमाचं नियोजन करणं ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु अतिशय उत्साहामध्ये ते नियोजन असावं ही फार विशेष गोष्ट आहे. अतिशय सुसज्ज मंडप, बसण्याची व्यवस्था, सुशोभीकरण, व्यवस्थित सर्व गोष्टी अतिशय नीटनेटक्यापणानं आहेत. आणि हरिभक्तीपरायण नागेश महाराज आहेत, हरिभक्तीपरायण श्रीकृष्ण महाराज आहेत, अनेक सर्व साधू संतांच्या आणि मार्गदर्शनाने आपणही भरपूर. आता इथं सोनाळा म्हणजे खूप मोठं गाव आहे आणि मोठ्या गावामध्ये अनेक सर्व मंदिरं आहेत, आहे की नाही. आदिशक्ती आईसाहेबांचं मंदिर इथं आहे, जगदंबा माता आहेत, अनेक सर्व मंदिरं आहेत आणि त्या सर्व मंदिरांमध्ये नित्यनियमानं पूजा, नित्यनियमानं काकडा, नित्यनियमानं भजन वगैरे सर्व होत आहे. ही फार मोठी जमेची गोष्ट आहे. अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम या न्यायानं आपण कायम ऐकत असतो, अधिकस्य अधिकम फलम, पण ही गोष्ट फार चुकीची आहे. अधिक मासामध्ये परमार्थ करावा ही गोष्ट कोणासाठी आहे? कधीच त्यांनी मंदिराचं तोंड पाहिलं नाही त्याच्याकरता. अहो, तुम्ही सोनाळेकर कायमच सत्य करता, त्याच्याकरता पर्वकाळ असतो कुठं काय? संतांना, हरिभक्ताला पर्वकाळच नसतो. तो ज्या वेळात ज्ञानेश्वरी वाचेल तो त्याचा पर्व काळ आहे. विठ्ठल विठ्ठल अधिक मासामध्ये विशेष काहीतरी करावं, विशेष काहीतरी करावं सर्वच लोक करतात, आपणही केलं. पण आपण कायमच सप्ताह श्रवण करता, कायमच कीर्तन ऐकता, कायमच पारायण करता, कायमच भागवत कथा ऐकता. त्याच्यामुळे आपल्याला ही संकल्पना लागत नाही. कारण की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकतरी ओवी, काय नामदेव महाराज अनुभवावी. आता एकतरी ओवी अनुभवावी, मग बाकीच्या ओव्या कशा करता लिहिल्या? 9333 ओव्यांचा जो ग्रंथ आहे ज्ञानोबरायांचा, त्या 333 ओव्या, 9333 ओव्यापैकी एकतरी ओवी अनुभवावी, एकदा पंढरपूरला जावं, हे कोणासाठी आहे? आवाज जो दररोज पंढरपूरला नाही, वर्षातून त्याच्या 2, 4, 5, 7, 10 वाऱ्या होतात. अशा लोकांना एकदा तरी पंढरपूरला जा असं म्हणणं शोभतंय का? नाही ना. तद्वत आपल्याला हा नियम लागत नाही की अधिक मासामध्ये काहीतरी करावं, अधिक पुण्य प्राप्त करून घ्यावं. आपण कायमच करतो आणि अधिक मासात केलं तर अधिकच चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर या महिन्याला 2-3 प्रकारचे नाव आहेत. पहा, जे अजिबात त्याला काही स्वैरसुतक नाही परमार्थाचं, ते याला धोंड्याचा महिना म्हणतात. त्याला थोडंफार मंदिराचा टच मध्ये आहे, थोडासा करंट मध्ये आहे तो, आहे की नाही. कधी कधी टिक्का बुका लावतो, वारी आली की वारी गेली की सर्व संपून जाते. अशा प्रकारे त्याला तो अधिक मास असं म्हणतो. आणि फार तुमच्या आमच्यासारखे पारमार्थिक लोक आहे, भगवंताची आवड असणारे, अंतःकरणामध्ये सद्गुरूंची संतांची प्रीती असणारे असे महात्मे मात्र त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. मासानाम पुरुषोत्तमा हा अशा प्रकारे पहा, आहे की नाही. काही धोंड्याला असं वाटतंय अजून बी अख्खं फाउंडेशन हल्लंय, डिओ गळाले, वायरी तुटल्या, अख्खी डीपी जळली, शॉर्ट सर्किट व्हायलंय, पण त्या धोंड्याला वाटते एखादा धोंडा यावा, सासरवाडीहून एखादा धोंडा यावा, आहे की नाही. बऱ्याच धोंड्याला वाटतंय ते जे हसतात त्यांचं बरोबर ज्याचं जडतंय त्यालाच कळतंय ते, हो बरं का. हो, आणि तसं शास्त्रही आहे. काय आहे, राहू जर राशीला आला तर 2.5 वर्ष राहतो, पूजा केली निघून जातो. शनी जर राशीला आला, अजय लक्ष दे इकडे, शनी जर राशीला आला, डोळे लावू नका, झोपू नका बरं. बायाला ते आपापल्या शेजारनी चेक करत जा, चिमटे घेऊन उठवत जा, चिमटे घेऊन उठवायचं. त्या म्हातारी झोपू नाही द्यायचं, कोणीच झोपायचं नाही आज बरं का. हो, झोपू नका, डोळे लावून तर अजिबातच ऐकू नका.
इकडे पहा ना किती तरुण पोरं उभे दे, यांच्या चेहऱ्याकडे पहा जरा, कसे हसरे चेहरे आहेत यांचे. माझ्याकडे नका पोहू, आता माझा तसाच चेहरा आता मी काय करू त्याला. एसटी वाला म्हणतो हाफ तिकीट करून घ्या, ते एसटीत चढलो तो म्हणतो हाफ तिकीट करून घ्या. बरं हे पहा, पोरगी पाहायला गेलो माझ्यासाठी, तर तो पोरीचा बाप म्हणू को पोराला आणलं नाही का. आता काय करावं, त्याला म्हणत होतो भाऊ मीच पोरगा आहे, पण तो म्हणला तुम्ही बहुतेक पोराचे आजोबा दिसता. तेव्हापासून नागेश महाराज जी वडकटी गुंडाळी ना आळंदी, भानगडीत पडलोच नाही. सांगायचं काय तात्पर्य आहे, शास्त्र सांगते जर शनी जर राशीला लागला तर 7.5 वर्ष गांजतो पहा, निघून जातो. अनेक राहू केतू मंगळ वगैरे बुध हे जे ग्रह राशीला आले, पूजा केली निघून जातात. पण हा जो जावाई असा ग्रह आहे म्हणे शास्त्र सांगतात की तो आमच्या कन्या राशीला कायम लागलेला आहे आणि कायमच पूजा अपेक्षा करतो पहा. हो, ज्या माता दशमो ग्रहा सदा वक्रा सदा क्रूरा सदा पूजामपेक्षते कन्या राशी स्थितो सदा नित्यम. आमच्या कन्या राशीला कायमचा लागलेला आहे आणि काही जायला वाटत नाही का. हे धोंड्याचा महिना आले त्याच्या अंतकरणाला गुदगुल्या होतच असतील, पण आता इलाज नाही त्याला, आहे की नाही. तर तसा हा अधिक मास आहे आणि अधिक मासामध्ये आपण फार पर्व काळावरती सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेनं, सद्गुरू सोनाजी महाराजांच्या कृपेनं, सद्गुरू प्रकाश महाराजांच्या कृपेनं अनेक प्रकारचा परमार्थ आपल्या गावात चालतो. आणि अधिक मासामध्ये सुद्धा हे कथेचं नियोजन आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. 1 तासभरात ही सेवा उरकायची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. आजी झोपू नको. हो, तुझ्याकडे लक्षच आहे माझं. ती शेवटची आजी आहे पहा, अशी डोळे लावून घेतले आणि उठून नाही राहिली. आता आजी म्हणते पहा तू काही कर गड्या. अरे पप्याच्या बापाला कधी झोप घेते तर लक्ष देऊ नये देत, तू काय काढला. हो पण आजी आज तुला झोपू देत नाही मी. हो, आज ते काही होत तिकडं झोपायचं नाही बरं का. कोणी तिकडं ते कोपऱ्यात ते सोयीनच बसलेत लोक पार. जर बिघडलं तर मग लगेच गाशा गुंडाळला की निघाले, तर तिकडे इकडे आले जरा बरं होईल, आहे की नाही. फार सुंदर मंडप आहे. असं वाटतं या मंडपात आपलं उरकून घ्या कीर्तन. तुम्ही लगेच अर्थ तिकडे घेऊन जाऊ नका, होत नाही आता आपलं. मुझेच मरण आहे भाऊ. आमच्या गावात 50 मुंजे आहे आणि माझ्या गाडीत कायम 4-5 मुंजे राहता. मला दररोज फोन येतो, महाराज एखादी बांडी भुरकी पहा ना तुम्ही. आमच्या पप्याला लय फिरता तुम्ही. म्हणलं हो पहिलाच फिरेले. मग म्हणले आमच्या पप्याला एखादी बांडी भुरकी पहा ना, आहे की नाही. हो, तर तसं काय होणार नाही बरं का. महाराज हे पहा, आपण अधिक मासामध्ये हे बोलण्याचं कारण काय आहे. शहाणा शेतकरी त्याला म्हणतात. कोणाला म्हणतात शहाणा शेतकरी? जर पिकावर जर मोवा बिवा असं काही कोकळा मोकळा काय म्हणतात लाल्या भिल्या काही दिसलं तर लगेच त्याच्या पाठीवर पंप असते, 2-4 पंप फवारून तो मोकळा होतो. बरोबर आहे की नाही. तर सुरुवातलाच मला इकडे 2-4 कोकडे मोकळे दिसले 2-4 पराठ्यावर, तर म्हणलं पहिलीच फवारणी करून घ्या म्हणजे मग डबल अटॅक याचं काम नाही कीर्तन होईपर्यंत. पण ते एका म्हातारीचा अटॅक काय जाऊन नाही राहिला. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. 4 चरणाचा प्रत्येकाच्या पाठातला आहे. पण तुकाराम महाराजांचे अभंग तसे दिसतात तसे नाही मात्र. दिसतात अभंग असे, हे चिदान दे गा देवा भगवंता तुझा विसरू नये बाबा, गुण गाणार मी तुझे, हेच माझ्या जीवनात सर्व जोडी असणार आहे. मला मुक्ती नको, संपदा नको, संत संग द्या, अमक करा तमक करा, असे बोलणारे अभंग जरी दिसत असले तरी तसे दिसणारे अभंग तसे आहेतच असं म्हणता येत नाही. कारण की अर्थ जे आहेत अभंगाचे विशेष अर्थ आहे. शुभम महाराज, शुभम महाराज बरेच वेळा गाठभेट झालेली आपली. अभंगाचे अनेक अर्थ आहेत. अशा अनेक अर्थाचे अनेक अभंग आहेत पहा. अर्थात अभंग दिसताना असा दिसतो, सरळ दिसतो, पण मात्र त्याचा अर्थ तसा नाही. मग अभंगाचे अर्थ दोघांना विशेष करून माहिती आहेत या जगामध्ये. एक भगवंत आणि एक तुकाराम महाराज, ह्याच्याशिवाय दुसरं नाही. मग तुम्ही कशा करता कंबर बांधून उभे राहिले तासभर. तुकाराम महाराज अभंगात हे सांगतात, अमक सांगतात. तर त्याचं कारण असं आहे पहा, आपण अंदाज लावायचा. ज्याचा जेवढा जवळचा अंदाज अभंगाच्या संदर्भानं तेवढा तो विद्वान मानला जातो. वास्तविक त्याला काही येत नसतंय. विठ्ठल विठ्ठल नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेड्या संगे ढोरे ओढी, असे अनेक अभंग. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, याचा अर्थ काय करसाल. याचा अर्थ करत असताना एक अध्यार करावा लागतो. प्राकृतोपयोगी कल्पनम अध्यार. हा अध्यार कशाला म्हणतात. जसं एखाद्या लहान पोराला सांगितलं, ए पप्या ए इकडे बघ रे, ए पड्या ए इकडे,
हा पाणी घेऊन ये, पाणी लगेच पाणी घेऊन ये म्हणल्याबरोबर तो काय करतो, ते प्लेट घेऊन येतो, त्याच्यामध्ये ताट घेऊन, त्याच्यामध्ये काय गळू म्हणता ना तुमच्याकडे, हा गळवा गळवा, हा गळू म्हणता, गळवा म्हणता, लोटा म्हणता, पेला म्हणता, ते सर्व घेऊन येतो. वास्तविक त्याला पाणी सांगितलं, पण पाणी सांगितलेलं असलं तरीही ह्या सर्व वस्तू अध्याहारात घेतो तो. तद्वत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ करताना जरी अभंगात पद नसले तरी ते आपल्याला टाकावं लागतात, त्याला अध्याहार म्हणतात. जसं नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, घडू फुंकू लागे याचा अर्थ करता येत नाही, मग नरहरी सोनारा शब्द आहे ना, सोनार शब्द आहे ना, मग नरहरी सोनारा दागिने घडू लागे, भाता फुंकू लागे, आता शब्द लागला, अर्थ लागला. वास्तविक दागिने आणि भाता हे काय अभंगात नाही, मग हे कुठं असलं पाहिजे, सुपीक कीर्तनकार असला डोक्यात, आहे की नाही, डोक्यात असलं पाहिजे. हे जसं काही काही शब्द अभंगात नसतात पण आपल्याला मात्र ते घालावं लागतात आणि अर्थ व्यवस्थित करून घ्यावा लागतो. अनेक अभंग आहेत तसे, आता तुम्हाला काय सांगावं, किती काही अभंग आहेत. महाराज म्हणतात हे पहा, एका जणीने असा अर्थ केला, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. काय तुकाराम महाराजांचा महिमा आहे म्हणे, अभंगात गाय नाचती काय उडती काय, बापा बापा खूपच अभंग, काय तुकाराम महाराजांचा महिमा आहे. खरं सांगा आता असा आहे काय अर्थ, त्या वैष्णवांचा महिमा चाललाय म्हणून तो वैष्णव गातो नाचतो, अभंगामध्ये जशा पद्धतीने डोलतो अशाच पद्धतीने अर्थ करावा लागतो. अर्थ करताना आपल्याला असं मनाने अर्थ करता येत नाही की नाही, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे खा पण कसे खा, भावनायुक्त खा, लवकर लवकर खा, गरम आहे तोपर्यंत खा, असं म्हणता येईल का तिथं. लय अभंग असे आहे की जे परिचयाचे दिसतात पण परिचयाचे असताना सुद्धा आपल्याला त्याचा सरळ अर्थ करता येत नाही बाबा. म्हणून की काय, हा एवढा मोठा अट्टाहास आहे की आपल्याला वेगवेगळ्या अभंगावरती वेगवेगळे कीर्तन ऐकता यावे. पहा, संप्रदायाचा विशेषच आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक अभंगावरती एका सप्ताहामध्ये दृष्टी टाकावी, एखादा प्रकाश आपल्याकडून त्या अर्थाच्या दृष्टीने व्हावा, ह्याच्याकरता पहिल्या दिवसाला नामपर प्रकरणातला अभंग घ्या, दुसऱ्या दिवसाला सगुण रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्या, तिसऱ्या दिवसाला निर्गुण रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्या, चौथ्या पाचव्या दिवसाला संतपर प्रकरणातील अभंग घ्या, सहाव्या दिवसाला उपदेशपर प्रकरणातली अभंग घ्या. पहा, गाथ्यामध्ये 1500 अभंग आहे उपदेशाचे. बहुतेक अप्रत्यक्षरित्या तर भरपूर आहे आणि प्रत्यक्षरित्या 15. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण गाथाच उपदेशपर आहे, आपल्या करता आहे. म्हणून महाराज म्हणतात 6व्या दिवसाला उपदेशपर प्रकरणातला अभंग घ्या आणि 7व्या दिवसाला मागणीचा अभंग घ्या. बरं, मागणीचा अभंग कशा करता बुवा, आहे का नाही, तर मागणीचा अभंग याच्या करता जसं व्यवहारामध्ये आपण संपत्तीचं नियोजन लावतो की नाही, संपत्तीचं नियोजन लावतो की मेडिकल एक्सपेन्स किती खर्च करायचा आहे, एज्युकेशनल एक्सपेन्स किती खर्च करायचा आहे, ट्रॅव्हल अँड टूर एक्सपेन्स किती खर्च करायचा आहे, वॉटर पार्क साठी जायचं किती खर्च करायचा आहे, हे सर्व व्यवस्थित नियोजन लावतो. तद्वत आपल्या पुण्यापासून आपण जे काही सुकृत उदयाला आलेलं आहे, 7 दिवस आम्ही श्रवण केलंय, आमच्या हाताला पुण्य लागलेलं आहे आणि त्या पुण्यापासून आपण या संसारातल्या फालतू गोष्टीचा मागणी भगवंताकडे करू नये. तो जो काही तो सुकृताचा जो साठा आहे तो अंतकरण शुद्धीसाठी नाही, ब्रह्मज्ञानासाठीच वापरावा, संतांच्या चरणाशी राहावं ह्याच्याकरताच तो साठा वापरावा. एवढ्या करता हा मागणीचा अट्टाहास आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आता एक काम करा बरं आजी, सर्वच जण तुम्ही एक काम करा, मध्ये मध्ये हे विठ्ठल विठ्ठलची प्रोव्हिजन आहे ना, म्हणजे मला आठवत नाही म्हणून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणतो मग तुम्हाला आठवून सांगतो असं काही नाही, असं काही समजू नका बरं. तो विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणत जा, मध्ये मध्ये म्हणत जा विठ्ठल विठ्ठल बरं का. हे मला आठवत नाही मग मी विठ्ठल विठ्ठल म्हणून आठवतो आणि तुम्हाला लगेच सांगतो असं कॉपी वगैरे करून असं काही नाही. तासभर तसाही कीर्तनकार बोलू शकतो तुमच्यासोबत. तर तुम्ही सर्वांनी मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत जा बरं. सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. नागेश महाराज या सोनाळास ना, सोनाळ्यातल्या लोकांना काही तोंडाबिंडाचा रोग बीग व्हायला का नाही ना, मग म्हणत काऊन नाही तुम्ही. नवऱ्याला तर अजिबात बोलू देत नाही तुम्ही, तिथं तर असं चालते तुमचं तोंड की बुवा तर गप गप राहून जातो बिलकुल. मग तुम्ही म्हणत का नाही बरं, काय रोग झाला तुम्हाला, म्हणा ना जरा, हा जोरात म्हणा ना, काय हरकत नाही. बरं तुम्ही लहान पोराला सांभाळता का, लहान पोराला कसं सांभाळता तुम्ही, रडू नाही पप्या पप्या पप्या, पप्यानंतर हाता घालून काढतो, आहे की नाही रे पप्या. हो, पप्यानंतर हाता घालून काढतो.
तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व तुकाराम महाराजचे प्रमाण आहे. जे जे मी आज शब्द तुम्हाला जे जागवलं वगैरे त्याच्यासाठी सर्वांसाठी प्रमाण देईल मी तुम्हाला आज, बरं का. आज लय प्रामाणिक बुवा भेटला तुम्हाला. तुम्हाला सांगतो बरं का, तुकाराम महाराज म्हणतात की एवढा सुंदर मंडप आहे, एवढा अतिशय तरुण टाळकरी आहेत, सर्व व्यवस्थित आहे, गायक वादक असे गायक वादक आहेत, सुंदर कथाकार, हे सर्व. वास्तविक महाराजांनी आमच्या कथेत उभं राहावं एवढा अधिकार नाही, पण ते लीलया उभे राहतात. खरं तर त्यांनी इथं बसून श्रवण करावं. पहा, हे सर्व तुकाराम महाराज म्हणतात एवढं सुंदर वातावरण आहे, आणि या सुंदर वातावरणात त्याला नारायण म्हणताना लाज वाटते, आणि पोराला सांभाळताना मात्र नाही नाही ते चाळे करू करू सांभाळतो. प्रमाण आहे का आता? विठ्ठल विठ्ठल लाज तेवढी नारायणी, वाकडी वाणी पोराते, वाकडी वाणी पोराते, वाकडी वाणी पोराते. लाज तेवढी नारायणी, वाकडी वाणी पोराते, वाकडी वाणी पोराते, वाकडी वाणी पोराते. तुमच्याच पद्धतीनं ऍडजस्टमेंट अजिबात करायची नाही आज आपल्या कीर्तनात. ते तिकडे त्यांचं गाळं पलटी झालं चालतंय, बरोबर करतात ते, बरोबर व्यवस्थित चालतंय. लाज तेवढी नारायणी, वाकडी वाणी पोरापे. महाराज म्हणतात हे पहा, कीर्तनकारानं काही गळ्या कीर्तन उधळ नाही घेतलं. उधळ म्हणता ना तुमच्याकडे? एकखट्टी सोयाबीन सोंगणं, एकखट्टी पराठी उपटणं, एकखट्टी काय काय म्हणता तुमच्याकडे? उधळच म्हणता. मग तुमच्या ना आमच्या सारखंच आहे. म्हैस पळायला नंतर काय म्हणता तुमच्याकडे? बोकांडली. काही काही भागातली भाषा आहे ती. म्हैस पळाल्यानंतर तुमच्याकडे बोकांडली म्हणता, इकडे खामगावच्या पुढे गेले की म्हणता बुजाळली, आणि थोडस चिखलीच्या पुढे गेले की म्हणता उधळली, म्हैस उधळली म्हणता. आणि तुम्ही जर संभाजीनगरच्या तिकडे थोडस पुढे गेले नाशिक भागाकडं, म्हणजे तिकडं लगेच तिकडे अहिल्यानगरकडे नाही, संभाजीनगर पासून नाशिक रोडला, तर तिकडं शिऊर बंगला आहे. संत श्रेष्ठ श्री बहिणाबाई महाराज त्यांच्या गावाला म्हणता म्हशीनं भोंगा केला. म्हैस पळायला लागली म्हणता म्हशीनं भोंगा केला. तद्वत हे तुमच्याकडे जसं शेतामध्ये सर्वस्व ते घेता, उक्त म्हणता, काही उधळ म्हणता, काही ठोक्यानी म्हणता, काही कसे म्हणता, तर ते उधळ म्हणा आता सध्याचं. तर ते उधळ घेतल्यासारखं कीर्तनकार काही उधळ्यात आणला नाही, हे काही मजुरीनं आणलेलं नाही लोक, आहे की नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही गावे, तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तर नाही आम्हा सांगितले देवे. मग काय करा? म्हणा राम राम टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमे आपुल्या सोहिते. नाचता येत नाही कीर्तना, डोलता येत नाही, कमीत कमी टाळी वाजून मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणावं. विठ्ठल विठ्ठल महाराजांचा हा अभंग आहे, मागणीचा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आज सोनाजी महाराजांकडे पाहून भगवंताला फसवून मागणी मागतात. तसं तर तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ काय आहे? पद आणि अर्थ वेगळा आहे. पहा, हो, फार आपण चिंतनीय मंडळी आहे, थोडंसं चिंतन सांगतो बारीक आहे का. पद आणि अर्थ वेगळा आहे. साखर हा हे जे शब्द आहेत हे वेगळे आहे, आणि साखर हा पदार्थ वेगळा आहे, आहे की नाही. पदार्थ म्हणजे ते बारीक बारीक खडे जे पांढरे रंगाचे जे काही दाणे असतात त्याला साखर असं म्हणतात. आणि एका शब्दात जर सांगायचं जर साखर असं लिहिलं तर पद वेगळं आणि पदार्थ वेगळा. पद कशाला म्हणता? सुप्तिंगंतम पदम. पद कशाला म्हणता? जे एकत्र येऊन एक विशिष्ट अर्थाची प्रगटीकरण करते त्याला पद म्हणा. पण असा जो पदाचा अर्थ आहे, पदाचा अर्थ वेगळा आणि पद वेगळं. कोणतंही पद असू द्या, कोणताही अभंग असू द्या, कोणतंही चरण असू द्या, एका विशिष्ट अर्थाला प्रगट करणारा चरण आहे. आणि मग एका विशिष्ट अर्थाला प्रगट करणारं जर चरण असेल तर त्यातून अर्थ प्रगट व्हायला पाहिजे, पण अर्थ प्रगट होत नाही. एक व्यवधान आहे त्याच्यामध्ये. त्याला शास्त्रकार सांगतात एक समवाय अवच्छेद करून जर पद उच्चारलं तरच अर्थ प्रगट होतो. तसा अर्थ प्रगट होत नाही. एक समवाय अवच्छेद करून अर्थ प्रगट व्हावा. तसं तुकाराम महाराजांचे जे पद आहे तेही तसेच आहे. आपण वाचताना तसे वाचतो, पण मात्र त्याचा अर्थ तसा असेलच असं सांगता येत नाही. कारण की आपण एक समवाय अवच्छेदकाने वाचत नाही, अर्थाच्या दृष्टीने आपल्याला वाचता येत नाही. आणि ज्या अर्थाच्या दृष्टीने आपण वाचावं तर त्यातही अर्थाचे दोन प्रकार आहे. एक
गौण अर्थ आहे आणि एक रूढ अर्थ आहे. मग रूढ अर्थ घ्यावा का गौण अर्थ घ्यावा? बरं, त्यातही भागत्याग लक्षण आहे, अनेक प्रकार आहे. तुम्हाला जास्त फार खोलात सांगणार नाही, मलाही तेवढं येत नाही. पण महाराज पहा, हे पहा, पद पद उच्चारलं, पदाचा अर्थ प्रकट व्हावा. पण महाराज शास्त्रकार सांगतात एक पदाचा व्यवधान नसलं पाहिजे. पद उच्चारत असताना ते पद एका समवाय अवच्छेद करून म्हणजे एकदाच म्हटलं पाहिजे. एखादाच आलेलं कानावर पद पडलेलं तोच अर्थ प्रगट होऊ शकतो, तसा अर्थ प्रगट होत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं गाय, सकाळी म्हटलं गाय आणि संध्याकाळी म्हटलं आणा, शक्य आहे का? ते काय कळेल का तुम्हाला? नाही कळणार. गाय आणा हा बरोबर आहे वाक्य, पण सकाळी गाय म्हटलं आणि संध्याकाळी आणा म्हटल्यावर कसा अर्थ लागेल त्याचा? आहे का नाही? एक समवाय अवच्छेद करून पदाचा अर्थ लागत नाही, एकाच वेळेस करावा लागतो, एकाच वेळेस उच्चारावं लागतं. बरं, हे पहा, एका वेळेस जरी उच्चारलं तरी अर्थाचा आपल्याला बोध होईलच असं नाही का? तर त्याचा अर्थ असा आहे की वक्तुरिच्छा तात्पर्य आपल्याला कळलं पाहिजे. तुमच्या कानावर मी 2-4 शब्द टाकतो, तुम्हाला अर्थ करतो का बघा. एकाच वेळेस म्हणतो. ती ढाळ नाही, द्वैसच दग नाही, मात्रा अष्टई ठकटई गई कोर पहा, सो अमौजा षष्टा भ्याम बेस गे, भ्याम बेस गसे, भ्याम बेस गे वस्साम गे वस्सुम अटकुम वांगनुम व्यवा येपी. काय कळलं तुम्हाला? काहीच कळलं नाही, मलाही काही कळलं नाही. तर हे कळणं न कळणं कशाचं आहे? हे न कळणं याचं आहे की पद जरी तुमच्या कानावर आलं, एखादा शब्द जरी तुमच्या कानावर आला, पण शब्दाचा तात्पर्य अर्थ काय कळत नाही. तात्पर्य अर्थ त्या वक्त्याला म्हणायचं काय आहे की नाही? जसं शेजाऱ्याचं भांडण व्हावं, दोघांचं भांडण व्हावं, दोघे जण शेजारी, रामभाऊ शांभू. आता त्या शांभूच्या घरी पंगत सप्ताहाची, रामभाऊचे पोरं म्हणले हे पा आज आहे ना गुळाचा शिरा खायला जायचंच आपल्याला त्याच्या घरी. हो, ते रामभाऊचे पोरं म्हणले शांभूच्या घरी आपल्याला जायचं. शांभू म्हणले, रामभाऊ म्हणले पा अरे म्हणले त्याचं ना आपलं 5 पिढ्याचं वैर आहे, अजिबात गेले तर खबरदार कधी. आता ते पोरच होते, महाराज नाही बाबा जायचंय. मग ते म्हातारं कंटाळलं, म्हणले जा विष खा. काय म्हणलं? विष खा, विषम भुंक्ष्व, अशा प्रकारे बोलला. खरं सांगा, आता त्याचा म्हणण्याचा अर्थ तो आहे का? मग तुमच्या कानावर विष खा हे शब्द पडले नाही का? मग त्याने विषच खावं का असा अर्थ करता का त्याच्या बोलण्याचा? त्याच्या बोलण्याचा तसा अर्थ करता येत नाही का? वक्तुरिच्छा तात्पर्य हे मधात येतंय. पहा, वक्त्याची काय इच्छा असते ह्याला महत्व आहे. कानावर एकाच वेळेस वाक्य पडलं, एकाच वेळेस पडून त्याचा अर्थही कळला, पण अर्थ कळत असताना जर वक्त्याला तो अपेक्षित नसेल तर मात्र तसा अर्थ करता येत नाही बाबा. म्हणून आपल्याला जो कोणते, एखादी आई पहा, एखाद्या आईला विचारा, ती म्हणते ओ पप्या अरे सावलीत मर म्हणजे काय? आता मर शब्दाचा अर्थ मरच घेता का? आहे का नाही? उन्हाळ्याच्या दिवसात लहान पोरं खेळता आणि ते म्हातारी कंटाळून जाते. मग त्याला ते म्हातारी म्हणजे आमच्याकडे आईला म्हातारी म्हणते, बरं का? ते तुम्ही आता लक्षात घ्या. तर आई कंटाळून जाते आणि ती आई म्हणते अरे पप्या अरे सावलीत मर बाबा. आता मरू द्यायचंय तुला, तर उन्हात मेलेलं काय वाईट आहे की नाही? मरायचंय ना, तुझं पोरग मरावं असं वाटते का तुला? तो उन्हात मरू दे, काय हरकत आहे. पण मर शब्दाचा अर्थ मर न घेता जग असा घ्यावा लागतो. तद्वत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ आज सद्गुरू सोनाजी महाराजांच्या कृपेनं जसा सांगता येईल त्या पद्धतीने चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागतात. पण महाराज पहा, मागणार कोणी मागावं, कशा करता मागावं किंवा मागू नये ह्यांची यादी अनेक चिंतन करता येईल. महाराज तुकाराम महाराजांनी मागूच नये असाच आपल्याला दंडक घालता येतो. असेच प्रमाण दिसतात, अशाच प्रकारचं चरित्र महाराजांचं दिसतंय. पहा, आहे का नाही? काय आहे? संतांनी मागू नये, दुसरी गोष्ट पूर्णत्वाला प्राप्त झालेल्यांनी मागू नये, आणि तिसरी गोष्ट मागणाराची अपकीर्ती होणे म्हणूनही मागू नये. मागणी 3 प्रकारात घडते. पहा, 3 गोष्टीत. एक अज्ञानानं मागितलं जातं, अपूर्णतेनं मागितलं जातं आणि महाराज स्वभाव असल्यामुळे मागितलं जातं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अज्ञानानं मागितलं जातं, महाराजांनी मागू नये. कारण संत काय आहेत? जे शांतीसी आले पालवनवे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात काय? जे ज्ञान गंगे न्हाले, जेवोनी पूर्णता झाले, शांतीसी आले पालवनवे. आहे की नाही? जे ज्ञान गंगे न्हाले, ज्ञानानं परिपूर्ण आहेत आणि काय? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. पूर्णामधून पूर्ण बाहेर काढलं तर पूर्णच अवशेष राहतं. त्याच तोडीचे संत आहे, म्हणून त्यांनी मागू नये. दुसरी गोष्ट अज्ञानानं मागू नये. संतांच्या ठिकाणी अज्ञान नाही. महाराज ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर बोलतात.
हो आमचेनी नावे अज्ञानाचे नावही नव्हे. ज्ञानेश्वर महाराज आम्ही आम्हाला गी गुरुदेवी आम्हीच केलो म्हणून अज्ञान नाही म्हणून मागता येत नाही. दुसरी गोष्ट अपूर्ण नाही म्हणूनही मागता येत नाही आणि संतांचा स्वभावच मागणं नाही म्हणूनही मागता येत नाही. विठ्ठल विठ्ठल तसं तर 3 लोक मागताना दिसतात आपल्याला. पहा 3ही लोक, एक जीवही मागताना दिसतो, संतही मागताना दिसतात आणि देवही मागताना दिसतात. ऐका नाही, भागवतामध्ये केवढं मोठं उदाहरण आहे. बळीराजाच्या दारामध्ये स्वतः वामन भगवान येतात आणि त्रिपाद भूमी दे बाबा बळी मला, दुसरं काही नको, अशा प्रकारे मागणं करतात की नाही. हो मागणं करतात. अभंग आठवला तर सांगतो. तुम्ही म्हणसाल को एवढं गाथा पाठन तुमचा अभंग कसं काय आठवत नाही, तर तुमच्या संगतीचा परिणाम. हो काय सांगता येतं कोणाची संगत कशी होईल तर गजानन बुवा की नाही. हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविली, नर्दमेंतीचा वियोग विघडविला त्यांचा संग, ऐसे जाणे जग पुराणे ही बोलती, राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती तुडविले अंती तुडे मास तयाचे, कर्ण भिडता सम्रांगणी बाणे व्यापी लारिणी, मागसी पाळोनी तेथे दात तयाचे, श्रीयाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्याचे बाळ त्या हाती. अशा प्रकारे सर्व अभंग पाहून घ्या, सर्वांनाच भगवंतानी मागितलेला आहे. आणि म्हणून काय बडी सर्वस्वी उदार, जेने उभारीला कर करुणी कहार तोही पाताळी घातला. पण भगवंताचं मागणं कशा करताय, व्यापकत्व दाखवण्यासाठी आहे. पहा हो मी व्यापक आहे हे दाखवण्यासाठी कायम भगवंत मागत राहतो. कुणालाही पहा तुम्ही, प्रत्येकाला जे जे मागतो ते काय आहे. या कर्णाने ज्या वेळेला त्याचं रथाचं चाक या जमिनीमध्ये रुतलं होतं, त्यावेळेला अर्जुनाने बाण सोडला आणि त्याच्या छातीमध्ये घुसला. आणि त्यावेळेस कर्ण म्हणतो की अरे मला निशस्त्र असणाऱ्याला बाण मारतोय. त्यांनी दातानी तो धनुष्याची प्रत्यंचा ओढली, दातानी, आणि एका हाताने धनुष्य, एका हातामध्ये काय आहे चाक आहे रथाचं, आणि दातानी प्रत्यंचा ओढली महाराजांनी अर्जुनावर बाण सोडला. त्यावेळेस 100 फूट रथ भगवंताचा मागे गेला. आणि त्यावेळेस भगवंत म्हणतात वा कर्णा वा. त्यावेळेस अर्जुन म्हणतो आमच्या पक्षात तुम्ही तिकडचा जयहरी करता, हातात ऐक नाही इकडे कमळाची खाता लगे तिकडे याचा प्रचार करता तुम्ही. अशा प्रकारे तर त्यावेळेला भगवंतानी स्वतः अर्जुनाच्या रथावरून खाली उतरले आणि त्याला त्या कर्णाला दात मागितले स्वतःचे, त्याचे सुवर्णाचे दात होते. पहा त्या दात मागितले, मागसी पाळोनी तेथे दात तयाचे, अलख निरंजन म्हणून ते कर्णा अरे दान पाहिजे होतं, ब्राह्मणाचा वेश धरला दान पाहिजे होतं म्हणले. आणि दान पाहिजे होतं म्हणले, या कर्णाला वाटलं ब्राह्मणाला काय डोकं बिकं फिरलं की काय, याचं शॉर्ट सर्किट झालं की काय, याच्या वायरी बिरी तुटल्या, एवढे इकडून तिकडून सर्व बाण शस्त्र भालेन तलवारी अशा ढालन तलवारी चालले. हे म्हातारं कसं काय आलं इकडं मागायला, ऐक नाही. तर हळूच ते कर्णाला त्यांनी दात पाडून त्यावेळेला एका बुक्कीमध्ये कर्णाने ते सर्व दात घेतले आणि त्याच्या हाताला दिले. हाताला दिल्याबरोबर भगवंतानं स्वतःचं रूप प्रगट केलं. अशा प्रकारे महाराज भगवंत मागतो, पण मागत असताना व्यापकत्व दाखवण्यासाठी मागतो. तसा जीवही मागत असतो. विठ्ठल विठ्ठल भगवंत मागतो व्यापकत्वासाठी, जीव मागतो 3 गोष्टीनं. एक त्याचा स्वभाव आहे म्हणून, अल्पज्ञ आहे म्हणून, हो कमी आहे अपूर्ण आहे म्हणून, ममे वांशो जीव लोके अपूर्ण आहे म्हणून, आणि जीवाचा स्वभाव मागणं आहे म्हणूनही मागतो महाराज. हो जीव काय काय सांगावं आता तुम्हाला, उदाहरण इतके सुंदर आहे. गुरुवर मारुती बाबांनी सांगितलेलं उदाहरण सांगतो. हो जीव जिवंत असताना मागतो ह्यात नवल नाही, मेल्यानंतरही मागतो. तुम्ही पुणे भागात जर गेले तर दशक्रियेचे काही प्रवचन असतात, आणि दशक्रियेचे प्रवचन असतात ते महाराजांना माहिती आहे, शुभमबाला महाराजांना माहिती आहे, सर्वांना जे आळंदीत राहिलेत त्यांना सर्वांना माहिती आहे की दशक्रियेचे प्रवचन असतात. आणि त्या दशक्रियेच्या प्रवचनाला असा नियम आहे की त्या पिंडाला जोपर्यंत कावळा शिवत नाही, आजी हे पहा आमच्या गावाचं सांगतो, आमच्या गावाचं अशीच म्हातारी बसली पुढं गेली ना, म्हातारी गेली म्हटलं आमच्या गावचा. तुम्ही म्हणाल मग आमच्या सोनाळ्याचा तिकडे गेले की सांगू, आकोटात गेले की कळलं सांगू, ऐक नाही. तर तिकडे त्या पिंडाला कावळा शिवेपर्यंत प्रवचन थांबवायचं नाही असं ठरलेलं राहतं. आणि मग आता ते पिंडाला कावळा शिवेपर्यंत त्या पंचक्रोशीत कावळा नाही, नवीनच विद्यार्थी गेलेला प्रवचनाला, आणि त्यांनी तेवढं पाठ करून गेला तो तासभऱ्याचं. ते तासभऱ्याचं पाठ करून गेलं आणि त्याचं ते संपलं भांडवल सर्व.
आता ते खालच्या लोकांना कळतंय बरोबर की कीर्तनकार किती पाण्यात आहे. हो, ते जरी शिकलेले नसले तरी बरोबर कळतंय की कीर्तनकार कोण्या धोरणात आहे का. कालचं कीर्तन जमलं नाही म्हणते, घोराळ्याला काही जमलं नाही म्हणते. म्हातारी म्हणाल उद्या घोराळ्याला. खालचा म्हणला हे पहा, एक जण म्हणला महाराज मला माहित आहे तुमचं काय पंचायत झाली, फक्त मला 2च मिनिटं सुट्टी द्या, तुमच्या पिंडाला कावळा शिवाल आणि तुमचा सारा प्रॉब्लेम सॉल्व्ह मी करतो म्हणला. 2 मिनिटं सुट्टी द्या. गेला ना महाराज 2 मिनिटं, गेला बाहेर संत्रायुक्त ते घेऊन आला सरकार मान्य दुकानातून. आता तो शंकर सोसायटीचा अध्यक्ष होता, तो जो मेला होता तो शंकर सोसायटीचा अध्यक्ष असल्यामुळे त्याला काही पिंडाला कावळा शिवत नव्हता. परेशान महाराज. काय करावं मग ते गेलं, ते संत्रायुक्त घेऊन आलं, त्याच्या संग काय खाय प्यायचं ते साहित्य सर्व घेऊन आलं. त्याने बाटली विकत घेतली, ते पुढं कावळा माग. हो, बाटली फक्त पिंडाजवळ ठेवली, आधी बाटली गिळली कावळ्यानं. हो, काही काही कावळ्याला भारी आहे. आधी बाटली गिळली मग पिंडाला धक्का लावला. अशा प्रकारे महाराज म्हणतात हे पहा, दृष्टांत संपला. जीव मागत नाही का, मागतो, पण जीव जिवंत असताना मागतो यात नवल नाही, मेल्यावरही मागतो. विठ्ठल विठ्ठल बटणं फिरवणारे म्हणजे साऊंडचे इकडचे तिकडचे. गावातलाच आहे का साऊंड? या गावातलाच आहे साऊंड? कितीक लांब आहे? मग काय आपल्याच एरियात आहे. मग काय आपले शुभ होत आहे. आपण ते लाईट बंद करून ते म्हातारी डोळे लावतील. मग तिला तर वाटलं बरं झालंय महाराजचा चेहरा दिसतो, आपलं काहीच नाही. हो, पण मला एक म्हातारी माहिती आहे बरं. हो, लय जाली काम आहे म्हाताऱ्याचं. ते ऐकतच नाही. म्हातारं असं असते, ते ऐकतच नाही. किती काही सांगा तुम्ही, म्हातारी डोळे लावणार म्हणजे लावणार 5-5 मिनिटाला. बरं का, ऐका, लक्ष द्या. जीव हा जिवंत असताना मागतो यात नवल नाही, मेल्यावरही मागतो. जिवंत असताना तर काय काय मागतो काय सांगू. तुकाराम महाराजांचा एक दृष्टांत आहे. महाराज म्हणतात जीव मागत असताना त्याला अक्कल नसती, अज्ञानानं तो कोणाकडे काहीही मागतो, त्याचं त्याला धोरण नसतं. बरं का हो. आता असं जर केलं तुम्ही, मागचे जर लाईट बंद झाले, म्हातारी घरी जायला बसली, हो, कोणी आणलं रे महाराजा, इथं झोपू देत नाही आणि घरी सून शांत बसू देत नाही. ऐके नाही. ऐका, जीव हा मागताना कुणाकडे मागावं ह्याला अज्ञानी असल्यामुळे जीवाला कुणाकडे मागावं. एका जणाने असं बोर्ड लिहिलंय, नवसाला पावणारा म्हसोबा. नवसाला पावणार म्हसोबा म्हणलं, घुसले लोक आतमध्ये, 2-4 लोक घुसले, पूजा केली, सर्व ते नैवेद्य वगैरे काय असेल ते बेल फुल पान फुल वगैरे सर्व उपचार केले, दक्षिणा वगैरे दिली. आणि त्या पुजाऱ्याला सांगितलं की बाबा आम्हाला पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे, आम्हाला एक पुत्र प्राप्त व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे, आणि म्हणून आम्ही तुमच्या इथं आलो. ही पाटी वाचली नवसाला पावणारा म्हसोबा. पुजाऱ्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं काम झालंय, आता वर्षभराने तुम्ही या, तुम्हाला काय परिणाम दिसतो तो पहा. वर्षभराने आला तो म्हणला को अहो पुत्र प्राप्त झाला नाही. म्हणला नाही काहीतरी, पुजारी म्हणला काहीतरी पूजेमध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झाली. म्हणला ओम सुरेश महामनुष्य मन्यु बदयस मन्यु कृते बाबे भो रक्षता यत्रात्री ह्या बाब मकार शम्मसा वाचा हस्ताभ्याम पद्यामुदरेण शिष्णा रात्रीस्तदवलुं पदो यत्किल चदुरितमय इदमहं माममृतयोनो सते ज्योतिषी जुहोमि स्वाहा. अशी मंत्रासहित पूजा केली. जा म्हणला घरी जा, पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी आला तर थोडासा तापलेला. को म्हणला आहो तुमची पाठी बदला, नाहीतर आमचे गेलेला खर्चन गेलेली वेळ वापस करा. म्हणला काय तुमचा नवसाला पावणारा म्हसोबा काही काम नाही काही नाही, आम्हाला पुत्ररत्न पाहिजे, पुत्र प्राप्त होत नाही ह्याची काय वाट आहे. तो म्हणला को अहो लग्न कधी झालं. तो म्हणला आता सध्या सोयरीक पायनं चालू आहे. खरं सांगा पुत्र प्राप्त होईल का. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, प्रमाण सांगून वेळ घेत नाही. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराज म्हणतात पहा, जाऊ द्या विषय सोडून द्या. अज्ञानानं जीव मागतो. पहा, एका जणाचं लग्न ठरण्यावर आलं, ठरलेलं नाही. कारण ठरलेलं म्हणणं हे फारच म्हणजे असं दगड ठेवून म्हणावं लागतं की ठरलं आता आहे की नाही. हो, एक जण मला म्हणला को तुमचं लग्न झालं नाही का. अरे म्हणलं प्रश्न चुकीचा विचारू नको बाबा, मला त्रास होतो त्याचा. झालं नाही का केलं नाही का यात फरक आहे ना. तुम्हाला फरक कळतो नाही यातला. झालं नाही का म्हणजे याची तर फार इच्छा होती त्या बोहल्यावर चढायची.
पण योगच प्रसंग नाही आला. प्रसंग म्हणतो मी, योग म्हणत नाही. लग्नाचा प्रसंगच येत असतो. ज्यांच्यावर आला ते बरोबर हसत येत. विठाला 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 विठाला. एका जणाचं लग्न ठरायचं आलं. सोनाळ्याची पोरगी पाहायला आले आणि सोनाळ्याची पोरगी पसंत करून गेले. पसंत करावंच लागते. आता काय करा, तुमच्यातलं झालंय का कोणाचं? नाही. वा वा वा, माझ्याच पार्टीचे तुम्ही. चिंता करू नका आणि करून घेऊ नका. यांचा खकाना झाला सरायचा. हो, म्हाताऱ्यांना हाता घालून काढले. विठाला विठाला विठाला. सोनाळे तुकाराम महाराजचं प्रमाण आहे हे सर्व. तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. बघून घ्या. एक अभंगच सांगून देतो तुम्हाला. एक घरी जाऊन बघून घ्या एकदा. तुम्ही वाचले का अभंग गाथ्याचे? नाही. शेवटी वाचू आम्ही तुमच्या. एक पारायण करू एक. आपण वाचलं पाहिजे आहे की नाही. तुकाराम महाराज म्हणतात सोनाळ्याच्या मुलीला एक पाहुणे पाहायला आले आणि पसंत करून गेले. पण सोनाळ्याचे लोक म्हणले, पहा अरे भंगाराच्या गड्यात आम्ही बांधायला पोरगी काही येडे खुडे नाही. लय दिवसाचा परमार्थ करतो. लय कीर्तनकार उघडून पिलेले आहे. व्यवस्थित धोरणात असला आम्ही तिथं येऊ आणि आल्यानंतर पसंत व्यवस्थित बघू. सर्व काय म्हणतात त्याला चौकशी करू. सर्व पाहू आहे की नाही. पोराला उलटा पालटा करून बघू. तो काय काय खातो आणि काय काय पितो. आणि अशा पद्धतीने जर आम्हाला जर शुभम महाराज जर पसंत आलं तर मग मात्र सोयरी केला हो म्हणून. 50-50 लोक गेले सोनाळ्याच्या अकोटला. अकोटचं कोण नाही ना इथं. हा, मग काय हरकत नाही सांगायला. अकोटला गेले ते पोराला पसंत करून. पण पोरा एक आठ घातली. सोनाळे करले भारी. एक आठ घातली म्हणले, पहा नवरदेव घोड्यावर बसून आला पाहिजे. कशावर? घोड्यावर बसून आला पाहिजे. एवढीच गोष्ट म्हणली. अरे लग्न होत नाही, इकडे इकडून तिकडून जुटलंय तर काय हरकत आहे. सोनाजी महाराजांची कृपा झाली म्हणले माझ्यावर की लग्न जुटलंय. नाही काय घोडा काय, अहो असे किती का घोडे उभे करेल मी. आणि म्हणून घोडा शोधायला गेले. 29 तारखेला 24 तासात 25 नवरदेव काढायचे त्या घोड्याला. त्या घोड्यावाल्याला तो म्हणला, हे पहा महाराज तुम्ही थोडेसे वेळ झाला तुम्हाला यायला. तुम्ही थोडं लवकर आले असते तर जमलं असतं. 29 तारखेत 24 तासात 25 नवरदेव काढायचे. सरे याच शाखेचे अध्यक्ष आहेत. हो, सरेश शंकर सोसायटीचे अध्यक्ष आहे. काय करावं म्हणले. आता काय लय नाराज झाला. म्हणला को जमत नाही म्हणला आपलं लग्न काय हुकलं म्हणलं आता. पण मित्र होते आणि मित्र त्याच्याच करता असतात. ए बब्या अरे घाबरू नको, मी आहे आम्ही आहे, तू चिंता करू नको. मग गेले महाराज अकोटामध्ये. अकोटाच ना अकोटात गेले आणि ते सर्व साहित्य घेऊन आले ते घोड्याच्या शृंगाराचं. कुंभारवाड्यात गेले. हे दामदुप्पट गाढ हो बघितलं. माझ्याकडे बघू नका. मी लय बारीक आहे आणि इथं कोणी सांगायला पण तसं नाही. आता सांगितलं तर मला राहावं लागते आणखीन तासभर, त्यामुळे सांगत नाही. हे असं दामदुप्पट गाढ हो बघून घेतलं महाराज आणि अख्खं गाढव शृंगार केला. तुकाराम महाराज म्हणतात नुसतं हाताला बाशिंग, पायाला बाशिंग, गुडघ्याला बाशिंग, कानाला बाशिंग, नुसते डोळ्यात दिसायचे फक्त गाढवायचे. दुसरं काय दिसायचं. गाढव म्हणू नका आता. हो लग्न होऊ द्या जरा. गाढव म्हणू नका. असं शृंगार केला महाराज आणि आणलं ते घोडं कुठं? सोनाळ्याला. म्हणजे सोनाळ्याला आणि सोनाळ्यात लोक म्हणले को अहो घोडे लय बघितले आम्ही. पण आम्ही बसलो घोड्यावर. घोडे लय बघितले पण हे लय खुज घोडे. ठेंगणे उंची फार कमी यायची. ते आकोटकर होते. ते म्हणले हे पहा तसं नाही म्हणले, तुम्ही संशय करू नका. अहो हे जे घोडे आहे ना याची आई खुजी होती म्हणून हे खुज आहे म्हणले. याची आईची उंची कमी असल्यामुळे हे कुंज उंचीला कमी आहे म्हणले. तुम्ही चिंता करू नका, हे घोडाच आहे. तुम्ही याला अजिबात संशयात घेऊ नका. आणि महाराज सुरू झाली वरात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा समयोपातला, प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. घरचं मेडिकल असलं म्हणजे प्रत्येक डबीतली एक एक गोळी घेत नसतात. रिॲक्शन येईल काय की नाही. आणि मजुरी पुरतं काम करा. 10:30 वाजले आता झाला अर्ध्या तासात कार्यक्रम. विठ्ठला विठ्ठला
असे गाणे वाचतात, असे गाणे वाचतात, आहे का नाही? उठा साधू संत साधा आपुले हित, साधा आपुले हित, गेला हा नरदेह, गेला हा नरदेह, मग काहीचा भगवंत. असे गाणे. काय भन पार्टी असते ती, नाचणारी भन पार्टी असते, आणि ते नवरदेवाचा तालाल ताल नसतो. आणि असं महाराज बसवला नवरदेव, आणि अशी वरात काढली, बरोबर कुंभारवाड्याजवळ आली. आणि त्या कुंभारवाड्याजवळ त्या गाढवाला त्याची मिसेस दिसली. त्याला विशेष आनंद झाला, आणि विशेष आनंद झाला, आणि त्यानं आरोड सुटली केलं. त्यानं माग बघू नका, आता हे दुकान लावलं की सरळ माल ठेवा लागतो. अशी आरोडी ठोकली. आता बारीक आहे का? लय बारीक आहे. ऐका आता, बाशिंग एकीकडं, गाढव दुसरीकडं, वरचं गाढव तिसरीकडं. विठ्ठल विठ्ठल आता प्रमाण आहे का? गाढव शृंगारिले कोळे, काही केल्या हे घोडे, काही केल्या हे घोडे, काही केल्या हे घोडे. तुमच्याकडून अपेक्षा होती, तुम्ही अर्ध माग घेऊन घेतला. आता काय करा? गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नो हे घोडे. मला सांगायचंय, जीव हा अज्ञानानं मागतो. गाढवाकडून घोडेपणाची अपेक्षा केली, हो फजिती झाली ना. हो आहे की नाही? कोणाकडे मागावं कळत नाही. संतांनी मागावं का? परत जीव मागतो, जीवानी मागावं, पण स्वभावतः मागावं. देवानी व्यापकत्वासाठी मागतो, पण संतांनी मागूच नाही महाराज. कारण की तुकाराम महाराजांचे तसे अभंग आहे. महाराज म्हणतात, हो हो, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वडिलांचं हे शिकवणच नाही आम्हाला की काही मागावं बाबा. काय आहे? दोन प्रकारचे वंश असतात पहा. एक विद्या वंश असतो आणि एक मांस वंश असतो. हो, प्रत्येकाला दोन वंश असतात. आपल्या वडिलांपासून आपण ज्या पिढीमध्ये आपण तयार झालो, ज्या पिढीमध्ये आपला जन्म झाला, त्याला मांस वंश म्हणा, आणि ज्या वंशामध्ये आपण विद्या ग्रहण केली त्याला विद्या वंश म्हणा. अशा दोन्ही वंशामध्ये तुकाराम महाराज मागतात असं कुठं दिसत नाही, आहे का नाही? प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरीश शुक्षौनक भीष्मदालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विष्णादीन पुण्यानी माम परम भागवताम, या सर्वांची यादी बघा. कोणीही मागत नाही. आणि महाराज म्हणतात, वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित. बरं हे पहा, काही मागणं तुकाराम महाराजांना आवडत नाही, दुसऱ्याने मागितलेलं सुद्धा आवडत नाही, आहे की नाही? महाराज म्हणतात, ज्याने कोणी भिक्षापात्र अवलंब केला, भगवंता अरे त्याला जवळ करू नको बाबा तू. अशाच प्रकारे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, आहे की नाही? भिक्षापात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वता, आहे की नाही? महाराज म्हणतात, हे पहा, कोणी जर भगवंता तुझ्याकडे मागायला आलं त्यालाच हारा देऊ नको. आणि तुकाराम महाराज म्हणतात, मीही मागत नाही, मागणारा आवडत नाही महाराजांना, आहे की नाही? हो, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, काही मागणे, काही मागणे झालं ना प्रमाण, काही मागणे हे अमानुष. किंवा आणखीन एक प्रमाण आहे, आठवलंच सांगतो, विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिगचाचे, हात पसरी जिणे धिगचाचे, हात पसरी जिणे धिगचाचे. करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिगचाचे, हात पसरी जिणे धिगचाचे. हात पसरी जिने धिगचाचे,
पसरी जिणे देगत्याचे हात पसरी जिणे देगत्या तुका म्हणे मन ते गरे हात पसरे जिने हात पसरे जिने पसरे जिने बचेंगे तो और लढेंगे गळ्या नाही बरं का, ही वारकऱ्याची चाल आहे. आपण सर्व वारकरी आहेत. गजानन भाऊ आमचे महाराज आहेत, सर्वच वारकरी लोक आहे. कायम हे लोक भेटत राहता. म्हणून सुरुवातला तुम्ही फार सुंदर वारकरी चाल म्हटले, म्हणून ही म्हटली. गुरुवारी टेंबुकर महाराजांची चाल आहे. पहा, महाराज म्हणतात हात पसरी जिने धिगत्याचे धिक्कार असो त्याचा. मग तुकाराम महाराज मागत नाहीत, हे प्रमाण तुम्ही पटवून दिले. प्रतिज्ञा तर केली तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगात, अशा प्रकारे मागतात. आणि 110 अभंग सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गाथ्यामध्ये घातलेले आहे, मागणीपर प्रकरणातले. मग तुकाराम महाराज मागतात का मागत नाही हे सांगा. 10:30 वाजले, उरकं नाही तुमचं काय आहे ते सांगा. खरं सांगा तुम्ही काय, तुकाराम महाराज मागतात का मागत नाही. या पहिल्यांदा सांगितलं तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगात मागता, आणि नंतर विरोधाचे प्रमाण सांगता की तुकाराम महाराजांना आवडत नाही, भगवंताला मागू देत नाही, स्वतःही मागत नाही, धिक्कार असो म्हणता मागणारच आहे की नाही. काय करावं नेमकं, मागतात का मागत नाही. तर दोन्ही पक्ष बरोबर आहे. हा काही झालं, हे तर पोरग पासही झालं नापासही झालं. कसं काय पासही झालं नापासही झालं. पोरग नापासही होते आणि पासही होते. सांगतो कसं होते पहा. हो, 34% घेऊन घरी बोंबलत आलं. किती टक्के? 34% घेऊन. पास झालं का? नापास झालं ना. पण 10 वर्ष मास्तरला असो कंटाळून सोडलं पोऱ्यानी की मास्तरीने 1% वाढून दिला. भाऊ जा पुढच्या वर्गात, मला त्रास देऊ नको तू. आता सांगा पास झालं की नापास झालं? पास झालं. हो, 35% त्याला पास म्हणावं तर तेवढी बुद्धी त्याच्याकडे नाही. 34% बोंबलत घेऊन घरी आलं. आणि त्याला नापास म्हणावं तर मार्कशीट वरती त्याच्या 35% छापलेले दिसता. याचा अर्थ असा आहे पासही झालं नापासही झालं. तसं तुकाराम महाराज मागतातही आणि मागतही नाही. काय आहे, तुकाराम महाराज मागतात. ह्या जर पक्षात चिंतन करायचं झालं तर महाराज मागतात, हे खरं आहे. काय आहे, परमार्थातलं तुकाराम महाराज मागतात असं चिंतन करता येईल. परमार्थातलं सर्व मागतात आहे की नाही. हो, परमार्थातलं मागतात महाराज. आणि दुसरी गोष्ट, मागत नाहीत म्हणलं या पक्षात चिंतन करायचं झालं तर संसारातलं काहीच मागत नाहीत. महाराज म्हणतात, हो बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे कात. हो, काय बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले देवे माया विरोध केले. तुका काय माता मेली मजते कथा, तुका म्हणे नाही चिंता. संसारातलं काहीच मागत नाही म्हणून मागत नाही, हे खरंय. आणि परमार्थातलं काहीच सोडत नाही म्हणून परमार्थातलं मागतात, हे खरंय. काय आहे, तुकाराम महाराज मागतच नाहीत खरं. त्या म्हातारीला कशी समाधी लागली पहा, तसे तुकाराम महाराज अजिबात काही मागत नाही. लयच जरा जाली गिराईक दिसतंय बाबा ते. डोळे उघडा, डोळे उघडा. आता नाचून मला दाखवता येत नाही, मी तरी काय करू त्याला, आहे की नाही. मला नाचता येत नाही, मी काय करू त्याला. मला सांगा, तुमच्या पोराचं लग्न जुळत नाहीच पण जुळलं आणि त्या 2 दिवसात तुम्ही झोपता. हा बापा महाराज, तुम्हाला काय आहे मागं ना पुढे धुळला उडे, तुम्हाला काय समजते त्यातलं. पोरणा सोरणची वाले घोर, आणि तुम्हाला काय माहिती डोळ्या नाही बापा. 2 दिवस झाले या बाईशी तोंडाजोड आहे, त्या बाईच्या तोंडाजोड एक बाई यायला तयार नाही. अखरे 2 रात्र हळद जळली. हळद कशा करता इकडे कशा करता दळली. प्रपंचाच्या ठिकाणी असे जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण हे त्याचे त्यासी नाही. महाराजांचं प्रमाण आहे. महाराजांचं प्रमाण आहे. 4 मजले बांधले. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. 4 मजले बांधले आणि वरी त्याच्यावरती समाधान नाव लिहिलं. काय लिहिलं? समाधान नाव लिहिलं. आणि वरी गज ठेवले. वरी गज काय म्हणतात त्याला? चाल. काही चालीचे आहात तुम्ही. काय म्हणतात त्याला? चाल ठेवलं. चाल ठेवली वर बांधायला. महाराज तुम्हाला काय माहित आहे, जर 3ऱ्या पोराचं जुळलं तर वर लगेच मजला चढून लगेच त्याच्यासाठी व्यवस्था सर्व आहे का नाही. हो, तुकाराम महाराज म्हणतात, कथा पुराण ऐकता. प्रमाण ऐका, लय सुंदर प्रमाण आहे. कथा पुराण ऐकता, झोपे नाथिले तत्वता, खाटेवरी पडता व्यापी चिंता तडमड. चिंता तडमड लागते त्याला. काय करावं. एका जणाच्या घरी गुरुवारी मारुती बाबा गेले. या अभंगाचा अर्थ दूर जाईल पहा. अभंगाचा अर्थ सांगणं खरं महत्वाचं आहे इथं. पण ते आता तुम्ही असे जणू काही तुमचं आजच कोणी गेलंय. हसा हसा हसा. हसली बापा आजी, हसली एकदाचीच आजी. आता काय करावं. हो आजी लढतं कोण बरं. तू हस ना बापा तू.
ताळकऱ्याकडे पाहून का हसणं, माझ्याकडे नको पाहूच नको तू. माझ्याकडे पाहूच नको, मी धोरणात नाही दिसायला, आता मी तरी काय करू. बरं आहे पा, गुलाबजामची पंगत खा का काही खा, आता गुळाचा शिरा एका बाईच्या घरून लय सुंदर खाऊन आलो, खूप वाढलं त्या बाईनं आम्हाला. हो फार प्रेमानं. आणि तरी आता चेहरा तसा आहे, मी तरी काय करू नागेश महाराज. मला आहे पा येतं वन प्लस आणा, नाही तर ॲपलचा फोन आणा, नाही तर कोणताही फोन आणा. ते लोक म्हणतात महाराज हसानं. अरे म्हणलं तोंडच तसा आहे गळ्या, तू कोणताही फोन आण ना, फोन चांगला निघत नाही ना फोटो तिच्या. आता काय करू, आहे की नाही, लक्ष द्या. हो विठाल विठाल. सांगत हे होतो की तुकाराम महाराज मागत नाहीत, हेच खरं आहे. काय आहे, मागतात आणि मागत नाहीत. एका जणाच्या घरी गुरुवारी मारुती बाबा गेले, आणि मारुती बाबा गेले त्याचं ते कसं चिंता करत राहतो मनुष्य. पहा, मारुती बाबा गेले आणि ते म्हणले को अहो काय त्रास काय तुम्हाला, काही मुलं गिलं बोलता का, काय खायला प्यायला व्यवस्थित देत नाही का, सेवा व्यवस्थित करत नाही का. तसं काही नाही म्हणले महाराज, व्यवस्थित आहे सर्व. 4 मुलं आहे, 4 सुना आहे, नातवंड आहे, व्यवस्थित आहे सर्व. अहो 10 पिढ्या बसून खातील, एवढं व्यवस्थित. मग चिंता कसली आहे म्हणले, कशा करता रडता, हसा की थोडे, हसा 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 हसा. हसलं म्हातारं. कशा करता रडता, कशा करता रडता, काही नाही म्हणले. अहो मी विचार करतो 10 पिढ्या बसून खातील, पण 11वी पिढी काय खाईल याची चिंता आहे. अरे काय खायचं ते खाईन ना, बंद घ्या, तू काला तकलीफ देतो, आहे की नाही. लय अवघड आहे महाराज आपलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जीव मागतो आणि चिंतेत राहतो. पण तुकाराम महाराजांनी तर मागू नये संतांनी, पण मागतात काय, परमार्थातलं मागतात, प्रपंचातलं काही मागत नाही म्हणून मागत नाही. पण तुकाराम महाराज मागत नाहीत, हेच खरं आहे गड्या. आतापर्यंत तुकाराम महाराज मागता म्हणता, नाही मागत म्हणता, आता मागत नाही म्हणता. काय असेल ते लवकर सांगा. 11:15 वाजले, 5-10 मिनिटं तुमच्याकडे राहिले. त्या 11च्या पुढे जर गेले तर आम्ही जाऊन आमचे डोळेही लागून जातील, ऐक नाही. त्यामुळे तुम्ही लवकर काय ते सांगा. महाराज पहा मागत नाहीत, हेच खरं आहे. जसं तुम्हाला उदाहरण सांगा, 2 जण आहेत, पती पत्नी, छोटा मुलगा आहे त्यांना, आणि तालुक्याचं ठिकाण कोणतं आहे, संग्रामपूर. हा संग्रामपूरला गेले ते, आकोड जरा लांब आहे, संग्रामपूरला गेले. आणि संग्रामपूरला राहतात, दोघांनाही जॉब आहे, दोघांनाही काम आहेत. दिवसा त्या माता माऊलीनं कामाला जायचं आणि त्या बाळाकडं त्या पुरुषाने थांबायचं, आणि रात्रीला त्या माता माऊलीनं त्या बाळाकडं थांबायचं आणि त्या पुरुषाने कामाला जायचं. आता बाहेरून आलेला व्यक्ती, जो पुरुष बाहेरून रात्रभर काम करून सकाळी जो घरी येतो, तो त्या मुलाचा कोण आहे हे सांगण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे, अर्थात आईची. मग आई म्हणते हे बघ त्या, अरे तुझे वडील आले, तुझे वडील आले, तुझे वडील आले. मग तुझे शब्द खोडून टाकते. मग म्हणते वडील आले, हिचे वडील आहेत का. बरं ज्याचे आहेत त्याला कळत नाही म्हणून हिचे नसताना हे वडील आले म्हणते. बरं हे पहा, ती बाई आली घरी काम करून, हार त्या मुलाजवळ राहिलेला. मग त्या मुलाला ही आपली आई आहे हे सांगायची जबाबदारी वडिलाची. आणि मग तो म्हणतो हे बघ पप्या, अरे तुझी मम्मी आली, तुझी मम्मी आली. शेवटी तो तुझी खोडून टाकतो, फक्त मम्मी आली म्हणतो. याची मम्मी आहे का. बरं ज्याची आहे त्याला कळते का. ज्याची आहे त्याला कळत नाही, ज्याची आहे त्याला कळावी ह्याच्या करता ह्याची नसताना सुद्धा हा मम्मी मम्मी जसं म्हणतो, तसं तुकाराम महाराजांना मागण्याची इच्छाच नाही, पण तुमच्या आमच्या सारख्याला काय मागावं हे कळत नाही. आपल्याला काय मागावं हे कळावं ह्याच्या करता महाराज अभंगात मागून दाखवतात. विठ्ठल विठ्ठल कायमच तुकाराम महाराज ज्ञानोबाराधिक संत सर्व पंढरीला जातात, आणि जात असताना भगवंतावर या सर्व संतांचं ऋण झालेलं आहे. आणि अनेक प्रकारानं भगवंत म्हणतो अहो तुकोराय मागा काहीतरी, ऐका माग त्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण तुकाराम महाराजांचं ब्रीद आहे, तुका म्हणे जीव भाव देवा पाय ठेवणे ते काही न मागते. काही मागत नाहीत महाराज, ऐक नाही, काही मागत नाही तुकाराम महाराज. पण भगवंतानं त्यांना म्हणावं की तुकाराम महाराज मागा हो काहीतरी. त्यावेळेला महाराज म्हणतात हे गळे आहे पहा भगवंता, जर द्यायचा असेल बाबा तर एकच दे, तुझा विसर होऊ नये. अभंगाचं पहिलं ते बोला. हे दान दे गा देवा, 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 हे दान दे गा देवा.
विसरण व्हावा दान देगा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा गुण गायन आवडे 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. भगवंता अरे द्यायचं असेल तर हेच दे बाबा. हे हेची या शब्दानं काय आहे, मागण्यामध्ये तुकाराम महाराज स्वतंत्र आहेत. दोघं लोक मागतात पहा, एक असतो याचक आणि एक असतो भिकारी. भिकारी जो मागतो तो मात्र अशा प्रकारे मागतो, काहीतरी द्या बाबा, एक दोन पैसा द्या हो धर्माला, अशा प्रकारे मागतो, काहीतरी द्या. अहो सोनाळेकर 2 दिवस झाले उपवास झाला बाबा, एकादशी द्वादशी काय की नाही, दशमी झाली, काहीतरी द्या, शिडपाक जे असेल ते द्या, तो 2 घास काहीतरी मुखात जावे ही इच्छा आहे, असं मागतो तो मात्र भिकारी असतो. पण महाराज म्हणतात हे पहा गड्या, आज द्यायचं ना, हो द्यायचं ना तर मग हेच द्या. बरं का, हो द्यायचं तर हेच द्या. हेचे दान देगा देवा. देवा या शब्दानं तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये कधीच कोणत्या देवाचं नाव घेतलेलं नाही आहे. पण पांडुरंगाचं तर कुठंच नाव नाही. पण तुकाराम महाराज अंजरदेव हे समीकरण जर कुठं आलं आपल्या डोळ्यापुढं तर एकच चिंतन करायचं, पंढरीश पांडुरंग परमात्मा. दुसऱ्या देवाला थाराच दिला नाही तुकाराम, असे झोडपून काढले. महाराज लोक झोडपले तर काय सांगा आता. आता हे जास्त चालू असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. तसा मी लय चालू महाराज आहे, हे चालू असलं की मी बंद राहतो. असं बरं का, नाही तर कुठं जेलमध्ये जाता. लय महाराज लोक अवघड झालं आता. असू द्या. तर सांगायचं तात्पर्य असंच आहे. असं तर तुकाराम महाराज म्हणतात हे चिदान देगा देवा. देव शब्दानं एक अभंग सांगतो, घरी घेऊन झाले, सुंदर आहे. नो हे जा खाई जो खाई महाराणी मेसाई बडिया माझा पंढरराव जो या देवांचाही देव. रंडी चंडी शक्ती मध्यमांस बक्षिती गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पेर जडोत वेताळे फेताळे जडो त्याचे तोंड काळे. एक धरिला चित्ती रखुमाईचा पती. तू पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे डोळे उघडा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे डोळे उघडा. हाता डोळे उघडा. आता ते तरी काय करतील हे पहा. गार आता असं वातावरण सुंदर असल्यावर, आता डोंगराची हवा असल्यावर काय ते डोळे लागणारच, त्याच्यात काही संशय नाही. असू द्या बरं का. तुकाराम महाराज म्हणतात देव देव शब्दानं. तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रता नेने आणि कांची स्तुती सर्व भावे पती ध्याने म्हणे. पैसे माझे मन एकविध झाले नावडे विठ्ठले विन तुझे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडू. किती सांगावं प्रमाण विठ्ठला विठ्ठल. दिन रजनी हाती धदा